पाण्याला चालला. पाण्याला चालला म्हटल्यानंतर गुरुच्या समोरून तो घागर घेऊन पुढे गेला. नदी असते, नदीच्या याच्यावरती गेल्यानंतर त्याने ती घागरी ठेवली. घागरीतले कपडे काढले. घागरीतले कपडे काढल्यानंतर अंगावरती घातले. काही ड्रेस घड्या करून त्याच्यातच पिशवी घेतलेली, ती पिशवीत घातले आणि ती घागर तिथंच पडू दिली. आणि मग मात्र हा शिष्या 10 पावलं समोर गेला. माझ्या धर्मबंधूंना हे रूपक वापरलेलं आहे. दृष्टांत कशा करता असतो? फक्त सिद्धांताचा रूपक. मग रूपक असं आहे, तो जेव्हा 10 पावलं समोर गेला, 10 पावलं समोर गेल्यानंतर त्याला पाठीमागून आवाज आला, अरे का पडून चालला? इकडं तिकडं बघायला लागला तर त्याला कोणी दिसत नाही, फक्त आवाज येतोय. घागर कधी बोलत नाही, पण त्या दिवशी बोलायला लागले. इकडे जेव्हा बघितल्यानंतर पुन्हा आवाज आला, अरे इकडे बघू नको, मीच आहे. कोण आहे तू म्हटल्यानंतर म्हणे मी घागर आहे. म्हणजे जरूर घागरे, तुम्हाला काय बोलतेय? तुला काय माहितीये? मला काय दुःख आहे? तुला काय समजायचंय? मला त्रास आहे म्हणून मी चाललो, तू शांत राहा. शेवटी घागर म्हणते, अरे बाबा, दुःखाची दरी ओढवण्याशिवाय सुखाची हिरवळ लागत नाही. अरे जीवनामध्ये आधी दुःख सहन करावं लागतात, तेव्हा सुख प्राप्त होतंय. तेव्हा शिष्य म्हणतोय, तू तर जडमूळ मातीची होती, तू काय दुःख सहन केलं म्हणून मला शहाणपणा शिकायला चालली? अरे मी दुःख सहन करतोय, तुला काय दुःख आहे? तेव्हा ती घागर म्हणती, अरे बाबा, माझं आत्मचरित्र आहे जरा, म्हणजे तुझ्या डोक्यात जरा प्रकाश पडेल. मग काय तुझं आत्मचरित्र? म्हणजे लक्षात घे, मी स्वतः जीवनामध्ये किती दुःख सहन केलं आणि ते दुःख सहन केलं म्हणून लोक मला डोक्यावरती घेऊन नाचतात. म्हणजे काय दुःख सहन केलं तू? म्हणजे ऐकायचं तुला? म्हणजे सांग. म्हणजे मी नदीच्या काठावरती मातीच्या रूपात शांत पडून होते. माती होती, नदीच्या काठी मातीच्या रूपात मी शांत पडून होते. आणि शांत पडून असल्यानंतर तुम्हा दादा जेव्हा आला, त्याच्या हातामध्ये एक लोखंडाचा हत्यार होतो, ज्याला टीका म्हणतात, कुदळे म्हणतात. त्याने दणा खोदलं आणि खोदल्यानंतर माझे ढेकळं त्या गाठावरती. मी शांत असताना माझ्या अंगामध्ये बरेचसे टोचे पडले. कुमारदादाने भरलं आणि भरल्यानंतर गाढवावरती टाकून त्याच्या अंगणात नेऊन मला उचललं. माती कुंभाराच्या दारात घेऊन म्हटलं, जरा ठीक आहे, नदीच्या काठावरती होते, आता कुंभाराच्या दारात आधी आराम करेल. पण कुंभारदादाने मला स्वस्थ पडू दिलं नाही. हातामध्ये मोगर घेतला, मला बडवायला सुरुवात केली. ढेकळं बारीक करावं लागला. खूप मारलं कुंभारदादाने मला. फार मोठे होते तर बारीक केलं. बारीक केल्यानंतर माझ्यातला खडा वेगळा केला, फक्त माती ठेवली. मार खाऊन अंग माझं मऊ झालं होतं. आणि मऊ झालेलं म्हटलं, आता कुंभारदादा शांत झोपड. पण कुंभारदादा शांत झोपला नाही. पाणी आणलं आणि मी गरम झालेले होतं तर मला गार केलं. म्हणजे त्या मातीत त्यांनी पाणी सोडलं. मी गरम झालेले गार झाले. खूप निवांत झोप लागली. कुंभारदादाच्या दारामध्ये पडून राहिले. म्हटलं, आता विश्रांती मला मिळाली, आता काही चिंता नाही. कुंभारदादाने पाणी सोडलं गार झालं. आता गार पडून कुंभारदादाच्याच अंगणामध्ये मुक्काम माझा. पण कुंभारदादा सकाळीच उठला. सकाळीच उठल्यानंतर त्याने आर्थिक खोसले काष्टा घातला आणि जेव्हा माझ्यात उतरला, जेव्हा डिस्को डान्स सुरू झाला, त्याने राममाती रवलायला सुरुवात केली. खूप तुडवलं म्हणजे कुंभारदादा चिखल तुडवावं. खूप नाचला कुंभारदादा माझ्या अंगावर. नाचला. आग माझं मऊ झाल्यानंतर म्हटलं, चला चांगलं दुखत होता, सोडून दिले. बरे झाले, मी आता शांत पडले. कुंभारदादा गेला, हातपाय धुतला, काय नाश्ता करायचा तेवढा नाश्ता केला. पुन्हा आला, खोलते चाकावरती बसला आणि माठातला गोळा तोडला, चाकावर टाकला. चाकावर टाकल्यानंतर फिरवलं आणि फिरवल्यानंतर माझ्यात हात घातला, मला आकार द्यायला सुरुवात केली. मातीचं मडकं तयार करायला सुरुवात झाली. एक घागर जन्माला यायला लागली. कुंभारदादाच्या हातात एक घागरी जन्माला.
एक एका पाठीमागे एक. कुंभारदादा अलगद काटावून उचलत होता आणि एका लिंबाच्या सावलीमध्ये आम्हाला नेऊन ठेवत होता. एक नाही, दोन नाही, कमीत कमी 5-50-100 बहिणी आम्ही त्या ताटावरती निर्माण झालो. कुंभारदादाच्या हातून आम्ही लिंबाखाली जाऊन बसलो. म्हटलं आता गार लिंबाच्या सावलीमध्ये आता आरामी, आता काही चिंता नाही. परंतु 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, कुंभारदादांना आम्हाला तसं ठेवलं. पण 8 दिवस झाल्यानंतर मात्र कुंभारदादांना धरलं त्या अग्नीमध्ये आम्हाला रचलं आणि आम्हाला जाळायला सुरुवात केली. कच्ची घागर कशात घालावं लागती? आग्या. कुंभारदादांना जेव्हा आमच्यावरती केळ कचरा काढी टाकून बरंच काहीतरी पात्र टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला पेटवलेलं आहे, आम्ही कच्च्या होतोय, बदबद वाटत होतोय. परंतु त्या अग्नीमध्ये आम्ही जेव्हा भाजून निघालो तेव्हा मात्र आम्ही टमटम वाजायला लागलो. कुंभारदादाने आम्हाला हवेतून काढलं. हवेतून काढल्यानंतर पुन्हा त्या झाडाखाली उतरून रचून ठेवली. एकीवर एक. विचार केला आता कच्च्या होतो, पक्क्या झालो, खूप तापलो, त्या अग्नीमध्ये भाजून निघालो, आता तरी लिंबाच्या सावलीमध्ये शांत पडून राहणार. परंतु कुंभारदादाने लिंबाच्या सावलीत सुद्धा आम्हाला शांत ठेवलं नाही. पुन्हा त्या गाढवावरती लादलं आणि बाजारात नेऊन आम्हाला मांडलं. बाजारामध्ये आमचा एकावर एक असा पसारा मांडला. प्रत्येक भक्त येत होता, आम्हाला तळ हातावरती घेत होता आणि तळ हातावरती घेऊन डोक्यात खवडे मारत होता. सांगतागारीचं खरेदी अशा पद्धतीनं तो भक्त आम्हाला घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेल्यानंतर आता काय करणार म्हटल्यानंतर त्या भक्तांनी पहिलं घरी नेल्या आम्हाला 3 पाण्यानं स्नान घातलं. कोरमड काढल्यानंतर माझ्या बहिणीनं किती वेळेस भाव लागतं? 3-4-5 वेळेस भाव लागतं ना. चांगलं पाणी टाकू हात घालू अंदर दुटलं नाही तर वास येतो का नाही त्या पाण्याचा कोऱ्या मडक्यामध्ये. म्हणून ती गाजरी म्हणती 3 पाण्यानं स्नान घातले, 3 वेळेस स्नान घातलंय. असं स्नान घातल्यानंतर पाणी भरून ठेवलं, गार झालो. आणि म्हणून आज पब्लिक सुद्धा जिथं शुभ कार्य असतं, जिथं मिरवणूक असते, तेव्हा आम्हाला पाण्यानं भरलेला कलश डोक्यावरती घेतला जातो. लोक आमची मिरवणूक काढतात. पण कधी आम्ही दुःखाची दरी ओरडली तेव्हा आम्हाला सुखाची हिरवळ प्राप्त झाले. अरे बाळ पळून जाऊ नको, आधी जीवनात दुःख सहन कर, म्हणजे तुला तुमच्या पुढच्या पायरीला लागशील. हा भूत्या खागरीनं करून माझ्या हा जीव जन्माला आल्यापासून माईच्या उदरापासून नाही, पार त्या तमामध्ये होता, तमातून हरितात आला, हरितामधून रचना करायला सुरुवात झाली, याच्यामध्ये आला, प्रपंचामध्ये आला. मायेच्या गर्भयातनेमध्ये दुःख भेटलं, त्याच्यातून बाहेर आला. त्याच्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा जसा जोपर्यंत लहान होता, निरागस होता, तोपर्यंत दुःख नव्हतं. एकदा कळायला लागल्यानंतर पुन्हा दुःख सुरुवात झालं. त्या दुःखातून पुढे झाला, लग्न झालं, प्रपंचाचा बोजा अंगावरती पडला, कमवायला लागला, कमवता फार कमवलं, सगळं केलं. पुन्हा सोडून जाताना मात्र दुःख, म्हणजे याचं हे सर्व दुःखच आहे. आणि हे दुःख सहन करीत गेल्यानंतर त्या दुःखामध्ये परमार्थ जर आठवला, आचार विचार जर करत गेला, तर माझ्या धर्मबंधूंनो तेच सुख आपला आहे, तोच आपला आहे. दुःख सहन केल्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही. आणि म्हणून दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ लागत नाही. म्हणून माझ्या धर्मबंधूंनो आपले कृपास्फुटीचं दुःख भगवंतांना त्याला किती काळ दिलेले, त्या काळाचा उल्लेख आलेला नाही. पण कृपास्फुटी मी असेल त्यावेळेला याचं देह संपूर्ण सुवर्णातून आले, अनंत काळ आहे. मग अनंत काळाच्या याच्यामध्ये परमेश्वरानं जसं त्याचं म्हणजे मागं सुद्धा या परी शब्द कितीतरी शब्द दिलेले आहे. म्हणजे क्षालन झालं का मग या परी, क्षालन झालं का या परी, म्हणजे या परी योग्य होय तयाची परमेश्वर.
म्हणजे सतत दान करते. तयाची परमेश्वर शब्द ज्ञानाच्या पुढे गेला म्हणजे सामान्य ज्ञान करते, सामान्य ज्ञानाच्या पुढे विषय दान करते. मग असं करत 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 तो जेव्हा कृपास्पदाचे दुःख भोगतोय, कृपास्पदाचे दुःख भोगत असताना मग परमेश्वर तयाची कृपा करते. आता हा आद्यमळयुक्त चरण निहसित कृपास्पदी भूतभूमी जेव्हा होता, बराचसा काळ गेला आणि बराचसा काळ गेल्यानंतर मात्र परमेश्वराला त्याची आता कृपा उत्पन्न झाली आणि कृपा उत्पन्न झाल्यानंतर परमेश्वर मग त्याची कृपा करते. परमेश्वरानं ठरवलं आता जास्त वेळ याचा अंत करून फायदा नाही, आता मात्र एका अर्थीचा आपण छेद केला पाहिजे आणि छेद जर केला तरच आता हा काहीतरी होईल. मग म्हणजे आवेराचे दुःख निवृत्त. मग परमेश्वर त्याची कृपा करते. परमेश्वर आता त्याला कृपा करतात. मग काय केलं परमेश्वरानं, तर मग परमेश्वर आपल्या कृपा शक्ती करून तयाची. मी शब्द तुम्हाला पहिला कात्री वापरलेला होता, तुमच्या मनात शंका आली असेल तिथं कुठं कात्री होती, तुमची कात्री नाही. मग परमेश्वर आपल्या कृपा शक्ती करून, कृपा शक्तीनं तयाची, कोणाची, तो विशेष ज्ञानी आहे, जो दुःख भोगत होता, जो प्राप्तीला आता योग्य झालेला आहे, तयाची अनाद अविद्या, अनादीची. कारण हा जीवाला जी काही लागलेली ती पहिलीच लागलेली आहे, हे संलग्न आतेपण बाकीचे नंतर लागलेले. पण अनाद अविद्या जी आहे ती पहिल्यापासून लागलेली आहे. पहिल्यापासून लागल्यानंतर संलग्न नंतर आहे. संलग्नात या स्थितीत वास्तविक काही याच्यातलं नव्हतं. पण गंमत अशी झाली, ते नेहमी हा पंगू अंधाळा, ते नेहमी म्हणजे संलग्नावी याला दिसलंच नाही. कोणाला, जीवाला. खऱ्या अर्थानं या जीवालाही खाण्याचं होतं आणि जीवाला ते द्यायचं होतं आणि जीवालाच प्राप्ती करायची होती. पण ते म्हणजे संलग्नावी हा पंगू बी आहे, पाहिजे नाही आणि अंधार आहे म्हणजे दिसत नाही. मग आता काय दिसत नाही म्हणजे डोळ्यावाला कोण आहे, हा तर पंगू आहे जीव, आणि हा त्याला दिसत नाहीये. मग दिसत नाही म्हटल्यानंतर त्या एका टीकेमध्ये शास्त्रकारांना सुद्धा सांगितलेलं आहे की जीवाचा लग्नाचा बाधा जैसा जोड फळाचा साधा, आमंत्रण दिजे अंधा तर घरात जोखी येते. तुमचं हे श्रीप्रभू नगर आहे, पण एखाद्या दुसऱ्या नगरमधल्या आंगण्याला सांगितलं की बाबा आमच्या घरचा शेवटचा कार्यक्रम आहे आमच्या मंदिरातला, तू जेवण करण्याकरता ये. निमंत्रण कितीला दिलं तुम्ही आंधळ्याला, एकाला. पण त्या आंधळ्याला निमंत्रण दिल्यानंतर जेव्हा तुम्ही पंक्तीला येऊन बघितलं तर त्या आंधळ्याबरोबर म्हणजे आणखी एक आंधळ्या होता, दोघ जण देवताना दिसले. म्हणजे घर म्हणजे या सृष्टीमध्ये खरं जीवाचंच काम होतं, पण ते संलग्न लागल्याशिवाय याच्या कृती पूर्तता होणार नाही. केलेले जे काही आहे त्याचं चेष्टकत्व होणार नाही आणि चेष्टकत्व झाल्याशिवाय म्हणजे हा जीव काही असं नाही. म्हणून ते संलग्न लागलेले आणि संलग्नाबरोबर हा जीव त्याच्याबरोबर येतोय जातोय, येतोय जातोय. मग आता इथं तर खऱ्या अर्थानं जीवाचंच काम आहे, पण त्याची मात्र आता त्या जीवाची परमेश्वराला काय करायची आहे, अविद्याची करायची. मग परमेश्वर आपल्या कृपाशक्ती करून, जी परमेश्वराची कृपाशक्ती, त्या कृपाशक्ती करून तयाची, त्या विशेष ज्ञानी आहे, जो दुःख भोगत होता तयाची अनाद अविद्या, जी मूळची अविद्या आहे ती अविद्या आता छेद करायची, छेद करते.